बरं काय त्या गणपतीचं वावर घ्यायचं म्हणतोय हा ना ते आहे का ते एवढे पैसे आहे का आपल्याकडे करू ना माक हं? माक आता 5 लाख रुपये शिल्लक आहे हा का हा माझं नाव आहे ना 3 म्हणजे 8 झाले हा मग ते वावर केवढं जातं माहिती 2 एकर आहे ते मग काय काय एकर म्हणतो तू तो म्हणतो 12 लाख रुपये एकर 24 लाखाला 24 लाखाला जाते तू किती आणशील रे मी नानांकडून 2-1 लाख रुपये घेते आणि भावाकडून 1 लाख मागून पाहते 3 लाखाची 3 जोडा. लाख रुपये बघेल. मग 8 आणि 3 11 होते हं. मग राहिले ते तू माझ्यानं काय जमणार आणि 10 1 लाख अन्न तो बापाकडून भावाकडून नाही बाबा मला नाही जमणार या बा 12 झाले ना आता किती 10चीच गरज आहे फक्त तुम्ही दोघं जण कसे आहे ना मला माहिती आहे पहिलेच पैसे आणले त्यांच्याकडे त्यांचे दिले नाही हा, ऐक ना आई अरे आता आपल्याला जमीन घ्यायची मग तेव्हा आणले होते पोराच्या लग्नाला मग दिले का तुम्ही परत भाऊ दिला का पोरसवर मग देऊ ना मग परत आता कुठलं तोंडाने मागायला जाऊ त्यांच्याकडे पैसे अरे मग जमीन घ्यायची सांग ना तो बापा जमीन घे, तेव्हा जमीन म्हणून प्रत्येक वेळेला तुला द्यायचं हा. हे कारण सांगते ती कारण सांगते प्रत्येक वेळेला तुला माघारी तुम्ही काही देत नाही मी देणारच नाही ते पैसे मला आता काय करावं आता हाता नाही, नाही, यावेळी देऊन टाकू बांधा शेजारी बरं एक काम कर आपण काय करू माहिती का घेतली का पुराचे पुरा ऊस लावून देऊ पहिल्याच वर्षी ऊस. 1 वर्षात पैसे वसूल आणि काही मुळे 2 करू एकरला होईल किती ऊस काही मुळे करू गेल्या वेळेला मी तसंच म्हणलं होता तुम्ही हा पोराचं लगीन झालं की 6 महिन्यात आता वर्षात पैसे देतो हे बाय आता किती वर्ष झालं पोरच्या लग्नाला सांगा दिले पोरग नाही झालं का मग लग्न झालं तर पोरग नाही झालं 2 पोर झाले ना अरे पोरग झालं त्यांना काय उपकार झालं तुम्हाला पोरग झालं त्यांचे पैसे द्यायला नको भाई देऊन टाकू त्यांचे अरे जाता येईल आता सगळं पोरचं लग्न देतो का तुझ्या नाही देऊ आता देऊन टाकू आता शेत आपलंच राहील ना हा. मग. काय बोलायला गेलं की म्हणते, आम्ही काय पळून चाललो का हा आम्ही पैसे देणारच आहे की. नाही देणार आहे. जरा जाऊया. देऊन टाक हा. तो बापाचा 1 रुपया नको तसा तो बाप मारणार नाही घाबरू नको हा. माकून पैसे माझ्या घेतले बापाच्या मारणं कशाला उठ हा का माझा बाप तुमच्या दारात आलाय बे? तेच ना त्याच्या मारणं उठायला तेच तर प्रॉब्लेम यायला पाहिजे त्यांनी हा 4-2 वेळेस आले म्हणजे कळेल त्यांना हा. चांगला स्वभाव आहे आमचाला मग बाबा आले त्यांना पण कळेल त्याला जर दारात जे जावायच्या तर मी काय करू कोणाच्या दारात जावायच्या जावायच्या दारात हा यायचं ना आमच्यात नाही जावायच्या घरचं पाणी बी पित नाही त्याच्या आईच्या खेदड जावा त्याची हा. हा त्याला शिवाय द्यायचं तुम्ही बी त्याच्यामुळे तुमचे ए, भांडणं होत्या माझ्या बापाला एक शब्द बोलायचं नाही काय करते तू आता सांगते मी हा? माझ्या बापाला बोलायचं ना जवळ तो माझ्या गणगोताबद्दल का बोलत असतात मग दादा ते तुम्ही बोलले किती लाल होते पाहून बघा ना ते. कसं त्याच्या आईच्या डंगर जावा बरोबर रे त्याचा बाला 1 रुपयाचा फायदा नाही हा मग आता फायदा मग असलेच तुमचा बोलायचं सगळा फायदा करून द्यायचा मग तुमचा फायदा करून द्यायचा कसं आतापर्यंत तुमचाच फायदा करत आली की काय रे त्याला फायदा केला आता तुम्ही आमच्यासाठी काय केले आतापर्यंत हा फुटका म्हणे तर साधा गाड्यात घेतलाय का त्या आईच्या आवता भांडायचे की घ्यायचंय तुला मला एवढा बोला मोठा पोऱ्या काढून तुला हा अजून काय लागत तुला पोरगा. हा काय हो आत्याचं आणि मामाचं काय भांडणच हा चालत जाऊ दे मरते टेन्शन घेऊ पोराचं तुमचं पोरगा तुमचं तुम्ही बघून घ्या जमीन घ्यायची का जागा घ्यायची ती मला कशाला हो सांगता नका सांगू जाऊ दे तिला बाय बार 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 काय एका याच्यात बंद करा. हा एवढंच त्याच्याशिवाय दुसरं काय हा? केलंय आयुष्यात तुमचं हाणणं, भांडण काय मारणं मिटत नाही. बोलणं एवढं दुसरं काही येतं का तुमचं भांडण काय आतापर्यंत मिटत नाही बा तुमचं देवाण तोड दिले का नीट तुम्हाला बोलायला तोडाला काय जाऊ दे. पुस्तक? अरे त्या आईचं वोट का जावायचे हा, तोंडाला याचा पुस्तक बांधलेलं आहे. याचा मडक्याचा असतं, फुटून गेला असतं हा. आणि तुमचं भोपळा असतात तर फट दिसणे झाला असतात अहो, तोंडाचं. आत्या, आता विषय काय आहे जाऊ दे ना, त्याच्यावर गप ना. कशाला भांडण करताय जाऊ दे करू ना काहीतरी आता. मग. दादा एक काम करतो मी आहे ना लोन काढतो आता 12 लाख रुपये जाऊ द्या तू का काढशील लोन हा. अहो नोकरीवरतीच काढतो ना हा तो येस केला आतापर्यंत जाऊ द्या लोन काढतो तिकडे फेडितो जाऊ तू द्या कोणाला नेऊन देतो काय माहिती पगार तुम्ही काय जाईल धन लावली तुम्ही काय धन लावली ए, माती उकरत बसला तुम्हाला घेऊ वाटले ते घ्या माले काय बारीकले पोर आयुष्यभर मातीच उकरत बसला पण मला रिस आहे बा भाऊबंदीच्या रिशीवर अहो. घेऊन दाखवू दादा जाऊ द्या मी फेडतो तिला नाही नाही म्हणणं ती चालत नका डोकं लावू नाही आपल्याजवळ थांबायचं सुद्धा नाही हा? हा. कुणी आणि ती कुठे जाणार आहे मग मी आता थांबायचं हा, नाही. पैसे नाही आणत नाही ना आज थोडीच पैसे नाही ना असं बरं चालेल नाही. थांबायला माझं घर नाही व्हय? का मागं लागून आता आली आहे मी शांत बसा तुम्ही लोन काढून घ्या विषय संपवा इथे मागं लागून आली का थांबा ए, तू एक काम कर ना काय? 3 म्हणते ना 2 एक अजून माग त्यांच्याकडे बरं, 5 लाख मागून होतील बघते मग मग लोन माझं 8 लाखच झालं का बरोबर 24 लाख पूर्वी होत्या मागून बघते मामांकडे नानांकडे की मला 5 लाख रुपये द्या असं जसं आपलं ऊस नाही तर मामाला पाहिजे ना म्हणून तुझ्या मामाला माझ्या मामाला आहे ना तो बरं, कामाला आहे विषय तर ना टाकून बघते मी विषय टाकू देतील ते चांगले पाहुणे हा त्यांना पेमेंट वाटेल नाही मला सांग देतील असं देतील. कारण तुमचं तुम्ही पहिल्यांदाच तिकडे काय बी मागतोय ना बापले का तिघ जण गुंतून घ्या मला काय मध्ये धरू नका मी काय माझ्या भावाला आईला कुणाला 1 रुपयाही मागणार नाही नवीन कळलं? वावरात पाय बी देणार नाही हा. आई लय रेशीची आहे. काय नवीन वावरात पाय बी देणार नाही नाही नाही, पाय हा? देणार नाही डुकून बी बघणार हम्म. बरोबर मला कुठं मड्यावून यायचंय अरे आव तसं आहे काय कामाची नाही हे आई हिला आजी कोण पैसे दिले तर दे. तुम्हाला गोड आहे वे? हा? हा पैसे दिले की गोड आहे का मग बरोबर आहे ना हा तुम्हाला पैसाच पाहिजे तुला हाऊस आहे का माणूस नाही पाहिजे. नाही तुला हाऊस आहे हा. का हा, आपल्या बांधा केली. आपल्या बांधा शेजारी जमीन वपाव आहे आपण घेतली पाहिजे हा हा निश्चय केला पाहिजे हा? आयुष्यभर तेच करत आली तेच करत बसून आतापर्यंत
नाही रे बाबा, मी कुणाकडे पैसे आणून देणार आणि माझं मी फसायला जाणार. त्यांना लय्यड जमिनीचं लय्यड स्वतःचे जीव विकायला घ्या. नाही. मग आमचे जीव घेऊन राहिलं ना मग 5 लाख रुपये कायला मागू राहिले माझ्या भावाला आणि बापाला? पाहिलं शब्द टाकून कशाला तुमचा शब्द टाकायचा? ते शब्द पडतात खाली, कोण झेलतच नाही गावात हो, बिन, जाऊ दे, आता घरात बिन, झालं दारात बिन. आमचं, झालं आता मी मागून बघती 5-1 लाख रुपये मी आणते, काही लोन काढतील, काही मामा त्यांच्या जवळ होऊन जाईल ते. बघा तुमचं तरी लय पैसे काय पडत रे. काव दादा ती एवढी तोडा ना किती दिवस ठेवी त्या त्याच एवढीचे पैसे सांगितले तुला, तू वेगळे सांगितले काय व्या एवढी वेगळा आहे हा. ना एवढी तो तोडा ना. एवढी तुम्ही ते पैसे का बरं लपून ठेवू राहिले ते दुसऱ्या बायला द्यायचे मला. पाव बघा हे, दुसरी बाई. या आईच्या नालायक तुमची का. बघा तुमचं नाही म्हणते ते आडे अडचणी ठेवणार त्यांसाठी. माहिती आहे हा आता त्यांना असं ते वाटतं आईला नाही मला- माहिती मलाच माहिती फक्त तुला नाही माहिती काय ते सांगणार बी नाही ते. काय आईला माहित पडलं का आई मग पैसे मागते ना असं होऊन जातं. काय झालं हा काय बोलायचं आता माणसानं? नको बोलू बा आता मग काय आता. तुम्ही बोलायसारखं काय ठेवतच नाही. तुम्हाला दिलं तर गोड, हं. नाही दिलं तर तुमचे दुश्मन. नाही नाही बा आम्हाला अशी गोडाशी तू आम्ही कुठं काय म्हणतो. तू नाही बोला बाप, किती तू नाचू लागला? आता चालायचंय तुमचं मुंगसाचं सापाचं वैर त्याला मी काय करू. तुमचं लय वैर अवघड तुमच्यावर. तुम्ही घरात राहत नाही शांत, बाहेर शांत राहते नाही. हां तुम्हाला मीच कसं काय झालं काय माहिती. असं झाला भाऊ तू. मांडता ए बायाचा बस. माणूस आहे ना ह्यो, अर्धवट डोक्याचा माणूस आहे, ह्याला काही अक्कल नाही. असं झालं गुडघ्यात मेंदू आहे, गुडघ्यात असं मेंदू झालं आहे. बाबा काय सांगतो. आणि डोकं फिरायचं काम आहे या माणसाचं. म्हणजे ती काय बी ह्याचं ऐकू नको तू. पोट होती अजिबात खाली मी. काय ऐकू नको. काय सांगत हा बेड होती झोपायची आणि मी एक खाली मी झोपायचो. सांगतो, मी एक सांगते तुम्हाला मी आत्ताच. हा. तुम्हाला जमीन घ्यायची ना ती, हा त्यात ऊस लावा ना तर रताळे लावा. मला काही घेणं देणं नाही, हळद रानात लावा, येणार हळद बी नाही, कामाला बी येणार नाही, काहीच नाही. बरं रताळ लावल्या रताळ खाशील ना. काय नाही, रताळा बी नको, तू कवर? खायचं नको मला. हा कारली लावा, कारली. रताळाला भाव नाही दादा कशाला ते रताळा नाही तेव्हा ती हं? तेव्हा ती जमीन घेतल्यावर रताळ लावा. ती म्हणून तसं राहिली नाही तुला बोलले काय मी करायचं? तुम्हाला. मला हा. रताळा लावता, गाजर तिकडे काय बी लावा, मला काय घेणं देणं नाही. गाजरे नको का हा, काहीच नाही लावायचं. ते यायला तर काय करावं आता. हा अरे तो उपट्यासारखा माल आहे तो, हम्म. सोपा जातो काढायला. तिला नाही आवडत ना तुम्ही कशाला चिडते तिला. अरे पण तुमची तुम्ही जमीन घेता तुम्ही करा ना. मला कशाला सांगताय भावाकडे पैसे आणायला? तुम्हाला काय करते झक मारा तुमची कशाला बरं जमीन घे, नका काय जमीन बोलू. घेते तो पोरालाच काम येणार रे. बरं आहे तुला भूषण आ, नाही का तुमचं जमीन नाही घेतलं? पोरग बाई. तिच्या यायला आता काय करावं विचार का का. मला काहीच घ्यायचं नाही, कोणाचं काय करायचंच नाही मला. काय तुमचं तुम्ही करा. कास काय सांभाळ तिला सांग. हा, मला नाही काय नको सांभाळू. नका सांभाळू. अहो, सांभाळावंच लागल. तुम्ही नाही सांभाळ मला सांभाळावं लागल. आई आहे उपकार माझी. करतो काय मला सांभाळतो म्हणून? हा ना? उपकार करता का काय सांभाळता? मग तिने बी आपल्यासाठी आयुष्य काढले दादा असं काय करताय. मग काढलं म्हणजे काय उपकार केला काय. नाही ना पण मग नका ना असं ते करू. तिला राग येईल असं नका ना बोलू तुम्ही. कोणताही नवरा केला तर तिला तिला आयुष्य काढावंच लागलं असतं ना. हा, ती ते आहे चुकलं म्हणा. माझं राहिली ती आणि मग सगळं सण करून एवढे वर्ष हम्म. तुमच्या त्रासात कुठलीच बाईट हा नाही तुमच्या. तुला पैसे द्यायचे नाही चल दे सोड. नाही मायच्यानं जमणारच नाही. तुला तुम्ही हाऊस. मा- तुम्ही माझ्या का मागे लागताय? मी का म्हणून तुम्हाला पैसे द्यायचे? नाही नाही तो नको माग लागू मग लागू ती कोणाच्या माग लागू. दुसऱ्याच्या मागं लावायचे त्याला. हा लागू का माग लागते ते दुसऱ्याच्या मागं मग सांग. कशील पस्ताव करेल. हा पण पैशाला का म्हणून तुम्ही मला त्रास देताय दोघं बापले? जाते मी कुठं काय म्हणलं आई मी म्हणलो का तुला नाहीचा विषय तर नाही. तो मग असेल दुसऱ्याच्या माग लाग आणि लागलो माग. जा हा जा कोणाच्या मग मागं तू लाग- मोकळे होशील. मग तुम्हाला पैसे दिले की गोड, पैसे नाही दिले की दोड. आणि मग अहो दिल्या घेतल्या बोरच राहते आपण काय रोज रोज मागतो काय पैसे द्यायचे असं चालू यांचं असंच चालू आहे. मी लहानपणापासून ऐकतो मला सवय होऊन जायले. मी आले तसं बघू राहिले, हा मी आले तसं बघू राहिले. तो आता आहे ना बरं का गप बसू नको तुला काय सांगतो. तू जाय घेऊन येतो आहे बापा पैसे. तुम्ही खावर दादा किती द्यावं. हाय का? मी सांगितलं ना एकदा पैसे मिळणार नाहीत. पहिले तुम्ही पैसे दिले नाहीत त्याच्यामुळे मला तिथं पैसे मागायला तोंड नाहीये. मी पैसे मागू शकत नाही त्यांना. सांगितलं कळलं? परत अजिबात पैशाचा विषय माझ्यापाशी काढायचा नाही. मग आवाज खाली कर जरा. काय आवाज खाली कर? बोट खाली करून बोल बोट जरा. खाली करून बोल. नाही तर बोटच काढील हा. भांडाच तुम्ही आता हा. भांडाच तुम्ही भांडणच लगेच. नाही नाही बोटच पाऊस अरे टाकेल. बघ ना ते कसं बोलतात. हा हम्म. हा? दिलेत का नाही माझे आवाज पैसे असा शिवाय? होता. माझ्या हा? भावाकडे का तुम्ही काय हा? पैशाची टसकाळा नेऊन बॅगा भरून ठेवलेत का हा? पैसे हो, द्यायला? नका मागू काय दादा, माहिती? जाऊ द्या हो. हा? ओ मामा जाऊ दे, जाऊ दे, नका मागू. संपलं विषय. आपलं ठरलंय ना, तुम्ही जमा करणार. झालं आता बघ. अगं सोन भाई एवढे पैसे कुठून गोळा होतील आपल्याला.
हा वतील जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ ए, करू तुमच्या आपण. नादाला लागणं म्हणून ना ते येडं होऊन जाईन मी हा रे कळलं का नको तुमच्यापाशी बसायला काय गरज नाही मला बसायची थांबायची तुमच्या जवळ तुमचं लय ऐकून ऐकून ना मला लय वैताग आला या सण करून करून बसा तुमचं काय करते बापले का तुम्ही तिघ जण गोंधून घ्या मला काय घेणं देणं नाही हा तुला खायला मिळत नाही तर काय आता बरोबर. जाऊ मरते साम्या ही काय आणणार नाही पैसे हिचा विषय सोडून द्या त्यांच्याकडे आहेच काय ते काय देणार आहे त्याच्यामुळे तिला राग येतो नाही नाही मागच्या हाल दिल तिथे दिले पैसे का? हा दिल अच्छा 50,000 रुपये आणले अजून ते येईल ती किती 50,000 हा का तुम्ही लटकवले का बुडाची चालू का आणि बरं तरी काय बरेच आत्यांना चिडवून देतात काय मामा अरे म्हटलं जमीन आहे अरे जमीन होऊन जाईल मिळत नाही शेजारी आपल्या बांधा शेजारी आहे, हा? बरोबर आहे. तुम्ही बी या काळाला जेव्हाचं रान करून काही करून डोक्यात दगड घालून कोणाच दादा. घेऊन पैसे आणून ते घ्यावंच लागेल काय माहितीये का मी जाऊ देणार नाही इथे मी मग जसं तुमच्या डोक्यात आहे ना तसं माझ्या लई डोक्यात होतं आपला रस्ता होईल रस्ता रस्ता आहे रोड होय. टच माहिती मग मग रस्त्याची किती वांदे लय वांदे ना बाबा आपल्या रस्त्याचं काम होऊन ते रान घेणं गरजेचं आहे आपल्याला हम्म. बाई बाई तू आखीन वाढून घ्या पैसे मी पाहतो आखीन कोणाकोण मी सांगते मामांकडून पण घेते काही पप्पाकडून भाऊकडून असं मिळून मी जेवढे जमतील तेवढे मी adjust हा करते. 5-1 लाखापर्यंत कर मदत तू हो. तू ठेवणार नाही आम्ही नाही हो. लगेच देऊन टाकू ऐका ना माझ जोडीदार बी आहे हा. जोडीदारला म्हणतो शब्द टाकतो बरं, पाय करून पाय. काही नाही काही मी काय म्हणतो ती कुठे गेली पा करेल जीवाचं काही रिकाम हा कुठे जायचं जायचे आवता पाहत असे गेली कुठं काय, कुठं रागा- जायची? रागा. या हा, चक्कर याच्या डोक्याला मारणार. ताण आहे गाडचा. हो. आम्ही बस तेवढं या चक्कर मारणार. तर कुठं जायची आता ही कुठं गेली काय माहिती ते असं राहतं बाय काय हो वय झालं मम्मी काय? पप्पा सारखं भांडतच वय झालं राहतात, का असे भांडतच बांधणं होते माहिती आहे का आपले बी असेच होतील बरं का वय झालं आपले नाही होणार. का बरं नाही मी होणार लय सांभाळून येईल तुला आणि तू बोलले तोंडात दिल ना हा? म्हणून मी लय सांभाळ. काय सारखं भावाकडं पैसे आण आणि ह्यांना पैशाशिवाय दुसरं काय कळतच नाही वहिनी का हो? काय भाऊजी इकडे बसला बा? या ना इकडे काय टेन्शन मध्ये आज आव काय नाही जरा तर काय सांगायचं तुम्हाला या ना इकडे या ना काय म्हणते काय तुमचं काय काय म्हणत नवरा बायको चालत भाऊ कधी तुझ्या तोंडावर ना हसू नाही अहो काय करू आता तुम्ही मला सांगा की काय हा? झालं? आता ते जमीन घ्यायची म्हणते ती हा. ते मारुतराव नाही का गावातला का काय त्याचं नाव आहे ते हा, हा. मला म्हणजे माहेरवरनं 5 लाख रुपये घेऊन दे. वहिनी येड नको तो नवरा आहे ना तो बाब्या तो नाही राहिला टाळेव पैसा लय येतो पण पैसा दुसरीकडे जातो पैसा येत नाही सुनून तू आणून म्हणतो जमीन घेऊ आपण 2 एकर 2-2.5 एकर आहे आणि पैसे तुझ्या भावाकडं तुम्ही मला सांगा भाऊजी बरं तुला माहिती नाही का त्याचं काय कसं आहे? ऐका की पहिलेच 5 लाख रुपये पोरच्या लग्नाला माझ्या भावाकडं आणि बापाकडं आणले ती हा. तेव्हापासून मला तोंड दाखवा ह्यांनी जागा ठेवली नाही तिथं जायला माहेरात हा आणि अजून मी कुठल्या तोंडात त्यांना पैसे मागून आणू सांगा बरं तुम्ही मला जमीन घ्यायची म्हणून वहिनी, ती जमीन मरते ती घाल चुलीमध्ये हा तुला त्याची कशी माहिती नाही का नाही हो का हो? काय झालं ओय, तो मोकळच करून दिला डायरेक्ट गावामध्ये आता मला काही ठाऊकच नाही तर मी बोलू काय तुम्हाला बरं तुम्हाला उत्पन्न किती होती वावरातली भरपूर होती का नाही काय मी एवढं काही लक्ष नाही दिले बघा काय गेलं तर वर्षाला ना 9-10 लाख रुपये उत्पन्न होती बरं पण त्याचा पैसा दुसरीकडे जावा लागतो कुठं जाऊ राहिला पैसे वय तुम्हाला काय माहिती नाही? नाही मला काही सांगतच नाही तर मी तुम्हाला काय सांगू मला काय माहित नाही अहो. अख्खा पैसा दुसरीकडे जातो कुठं जातो या हा तुला माहिती होती अहो, मला वाटलं तुला माहिती असं काय आता मला कोण सांगाय गेले का मी घरच्या बाहेर असते का बघताना रानते घरण करते रान गजरी लाखात तो बाजार करून देतो काय गजरी लाखा बाजार त्याचा आहे आणि ही सटवी कोण आहे गजरी खाली आळीतली मग त्या काय गतकाळीला ह्यो माझाच नवरा दिसला का याच्या पोटचे 2 पोरं गजरीला काय बोलता काय याच्यावानीच आहे टिकतो हो पण मला कसं ठाऊक नाही आतापर्यंत बरं तो चोर करतो तो सांगतो का मी चोरी करायला चालले म्हणून अहो पण ह्याच्यात तिनं काय बघितलं या काय ह्याच्यात असं ह्याच्याकडे काय आहे हाय आता बाय आता तो तर नाही कोणाला आवडत तो कसा पातकारला संपातकार वय काय करत त्याचे ते हा भाऊजी तुम्ही मला बघता या मी कोणाच्या आद्यात नाही कोणाच्या मध्यात नाही हा एवढी गावात सगळी लोक मला नाव असतात ती हा आणि हो माणूस राक्षस असला निघाला तुझा नाही काय सरकारने तरी तो सांभाळला हा? सांभाळला तू खानदानी म्हणून सांभाळला तो आता मी काय करते त्या गजरीच्या घरी जाते हा हा तिच्या झिपऱ्याचं दळण कसं घालते बघा मी आता ते तर हा. झाले. ठेकीच्या पुढचे त्यानं लग्न करून दिले मागचं काय ते रांडक्या ठेकीच्या ही ठकी कोण आली आता वर ठकी कोण? 40 ती काय भानगड आहे जरा नीट सांगा मला ठकीची पहिलं लपड तीच कुठलं ठकीचं ठकीचं हा नाव गजरीचं झालं काय म्हणावं ह्यो माणूस आहे कसा इथं नाही हा? काय सांगताय हा रोज तिथे डिली चहा प्याला
बरं तुला तेल आणायचं तुम्ही एक काम करा ऐकून घे. आता माझं डोकं लय तापलं या ऐकून घे तुम्ही मला माझ्या बरं चला त्या गदरीचं घर मग हा, घरी ऐकून घे. जायचं आणि त्या कोणची ठकी आहे ना ठकी हा. ठकीचं फटीच करून बरं ठेवते जाऊ मी दे आता. हा. म्हणजे घरी बाजार करून आणायचं सांगितलं तर तुला 1 लिटर तू आणतो तेल आणतो का नाही पिशी तेलाची अहो पैसाच नाही म्हणतोय सारखा 5 पैसे दाखव नाही मला 16 लिटरचे डबे जातात डबे डायरेक्ट कशाची तेलाचे गोड तेलाचे डबे काय बोलताय मी रोज पाहतो पण मला कशी भनक लागली नाही गावात राहून त्यानं तो कुंभार हाताशी तारलाय अहो ती सगळी याला भेट येते ना हा. हिट्ट घ्यायची ना गावातली ही खाया पियाला दारू जरा त्याला खाया पिया दिलं की त्यांची तोड बंद करतो ह्यो नाही म्हणून मला कोण काय सांगाना झालंय त्यानं ना कुंभाराची रिक्षा फिक्स करून ठेवली. हा. कुंभाराची रिक्षा बरं तो हाने गाडीमध्ये बसत रिक्षा जाऊन तिला खाली होते 2 ठिकाणी हम्म. अख्खा पैसा तिकडं चालाय आणि जमीन कायच घेतो हा पैसे गोळा करी आणि त्या बकुळीच्या नाही आपल्या त्या ठकीच्या आणि त्या गदरीच्या गजरीच्या नावावर करून येतो तुम्ही शहाणी पण वहिनी ते ठकरीचं आता बघा मी कशी करते तुला तिला सांग- गावात राहून द्यायची नाही गावात त्या ठकीला आणि त्या गजरीला तू- पण काय करू माझाच नवरा माझ्या ताब्यात तू नाही ना- तर त्या बायकांना काय बोलू तू मी? एक काम कर याच्या 3.5 तोळ्याला गारका दे पाहिला हा, काय करू 3.5 तोळ्याला पाहिला गारका दे म्हणजे हा जागा बसन नाही मला ह्याच्यापाशी राहायचंच नाही आता जायचंच मला राहायचंच नाही ह्याच्यापाशी राहूच नको राहायचंच नाही मला राहूच नको खरी शहाणी असेल तर नालायक माणूस निघाला येऊ माझ्या दुकाला वणी डायरेक्ट आपल्याकडे यायचं मी सगळं तू व्यवस्था करी काय अडचण नाही पण तुमच्याकडे काय म्हणून येऊ मी कशासाठी येऊ अरे मुळात तुझ्या नवऱ्या हायच काय त्यानं ठेवलंयच काय सगळं वाटून दिलं लोकांना काय कर बाबा काय? हे जायचं का हा, नाही तेच ती म्हणत होती जमीन घ्यायची ना म्हणलं पैसे अडकले यायचे आपल्याकडे हा, हा. काय लागले तर नाही मग काहीच राहिलं नाही नाही आता नाही ती म्हणा तू आताच घेऊन बस आता ते म्हणा 5 लाख रुपये लागत आहे. हा का? म्हणलं तेवढे नाही पण 2-1 लाखाचं करीन मदत हा, हा, हा. झालं का एवढं झालं ते पहिले मला घ्यायचे ना घ्यायचं नाही तो कालते घे हा तो कालते ती नाही, मी आले होते इकडे ती म्हणा तुला याला भेटायला नाही याला भेटायला नव्हते आले याला मी. भेटायला आले का? याला भेटायला नव्हते आले आता मी. कुठं होती अरे ते आता कुठं होती? मिरच्याने आला ते बाबा बापरे, तोंड फोड या पुढे जरा बोलला तर मिरच्याने आता कुठं आला होती तू मी इथं कुठं बसले होती? होते मी मिरच्या न्यायला आले होते हा ना? भाऊजी म्हणलं काय झालं वहिनी का टेन्शन मध्ये आहे हा, हा. म्हणून त्यांच्याबरोबर 2 शब्द बोलले म्हणून काय झालं हा, हा. हा काय झालं Tension बोलले मध्ये? म्हणून तो म्हणतो तुला तो नवऱ्याने सांभाळतो मी सांभाळेल का कधी म्हणलं हा? तसा नाही, तसं कधी नाही. म्हणलं? ए, हा? म- तसं नाही बोलले मला मा ते पोटात काळा नाही कळलं का? वर काळा तेवढा पोटात काळा आहे. अरे. हा. मी तुम्हाला ना तुमच्या डोक्यामध्ये सोनशिवाचा भूत बसलेला आहे ना जरा जरी बोललं म्हणजे सुनन मुलानं आम्ही तिघं तिला बसेल तुला बैठकीतून निघून आली इकडे नाही का याला भेटायसाठी का तुम्ही भांडत होता तुमचं गुण नाही दिसला बाई, बोलत होता तुम्ही. याला भेटायसाठी आलती का हा, याला भेटायला त्या मला स्वप्न पडलं हे होतं जर ते काय का आत केलं होतं मग ए लय भांडू नको हा? मावल मिरच्याचे ते गळण फुल काय करायला तावलं फुल गळण भांडा घरी मग गळायला नाही का अजून हा काही पण कशा आरोप करून राहिले तुम्ही हा? मी काय त्याला भेटायला आले होते का नाही बर महापोराला सोनाला फोन करतो ना करा ना करा हा ना. करा बोला माझ्या अंगी डागच नाही तर मी भिवू हॅलो, कशाला सम्या. सम्यो मॅन तू म्हणून मिरच्याने आला अरे तू बाबी पाय कुठे येऊ बसेल इकडे ये मिरच्याने आला मिरच्या लवकर ये हॅलो सोनाला आण. हा हा थांब आता येऊ दे ना येऊ दे काय काय येऊ दे पाहतो ना हा, पाहते काय ये पाहता ना. या सगळं ऐकलं का ना ती रे? म्हणा- काय ऐकलं? काय पाहिलं ती म्हणा यांना मिरची लय आवडती काय मिरच्या द्या. झालं? अरे तू आई पाय काय? कशा बाई बसत बाई की बसशील मिरची तोड आलती का काय ते मिरच्या मिरच्या? तोड. तिला कालून मिरच्या लावत होत्या मी तर- अरे मी मला लय म्हणलं माहिती तुम्हाला. मिरच्या 4 तोडून न्यावं भाऊजी ती बसलं होतं बरं. तर मला म्हणलं वहिनी का टेन्शन मध्ये एवढं वाटतं या हा. काय झालं जरा बसा 2 मिनिटं मग बसली म्हणून काय झालं मग ते टेन्शन दूर केलं का हा जाऊ टेन्शन दे. हा आणि हे मला हा? माहिती त्याच्यापाशी बोलत बसली आहे अरे त्याच्यापाशी. आलं का काय टेन्शन दूर केलं अरे हा म्हणतो तो नवऱ्याजवळ राहिलंच काय का बरं? बाक ये म्हण हो तात्या तुम्हाला हा? पडतं का असं नाही नाही राहिलं म्हणजे आता पैसे नाही हा. म्हणून लागलं तर मागून घेऊन जातो रे नाही, बा पैसे आहे ना अहो आम्ही लय तयारी करू राहायला राहिलो ये म्हणून राहिलं नाही ते मला ते काय बाय. म्हणा ते खरं म्हणा बोला? जमीन वापर- खरं बोलायले मी. जमीन घ्यायला लागली हा, आम्ही जमीन घ्यायला लागली म्हणून 1-2 लाख मी मदत करतो तुम्हाला हा हा जाऊ दे ना मग दादा जाऊ दे ना घेऊन टाकून हा दादा बाय, ती वाजणारी वस्तू आहे. अरे याचे पैसे सुद्धा नको मला नाही नको रे बाबा नाही नाही, घ्या की घ्या तुम्हाला लय गरज आहे पैशाची मला घ्या. लागत नाही लागत नाही, नाही, लागतात, घ्या. याचा रुपये नको मला नाही घ्या याचा रुपये नको मला हा का घ्यायचा, रुपये घ्यायचा. दिला हा. का 2 रुपयाचा बदला काढणार म्हणजे काय करत होते नेमकी अरे इकडे जास्त गुलगुल चालू बघायचं
मी ऐकतो याच्या पाठी काही पण कसं तोंडाला आलं ते बोलता दादा आहे अरे काय ऐकतच नाही तवाली नाही, माझी आहे तशी. म्हणजे आपल्या- अरे तू लय जा केलं काही बोलता ते तोंडात कसं काय बी बोलता तुम्ही वहिनी. बाय, तोंड हा, तोडलंय? काही तोंड बोलता तोडलंय तुम्ही. बाय. हा, काही बोलता नका असं नका. मिरच्याच तोडायला आल्या असतील अरे सोनबाई पाय ना आपण बसलो होतो तिघ चौघ जण तर आपल्या बैठक काही पण नका बोलू याला भेटायला आली याला नाही, नाही, तशा नाही, तशा नाही. माझी आहे, तशी नाही. आरोप नका लावू. तुमच्या दादा पैसे लय होते पण पैसे दुसरीकडे जाते ना कुठे जाऊ राहिले पैसे त्यांना काय विचारता पैसे कुठे गेले म्हणून मला विचारा की तुला माहिती आहे का माहितीये की कुठे जाऊ राहिले? त्यांनी सांगितलं मला बाप काय गुण उधळतोय त्यो का हो ते दादा ठेकी आहे ना मग ठकी हा. त्या ठेक्याच्या नादाला लागलाय आणि त्या गदिरला सगळा बाजार तेलाचं डबं पैसा पाणी सगळं त्या बाईचा घर भरतो यो आता ठेकी तर म्हातारी झाली ना हा तिचं मग हे कोणता तरुण राहिलाय ते गजऱ्याचं काय झालं गजऱ्याच्या पोराचं लग्न होतं हा. मग तो जागर बोलायचा कार्यक्रम होता हा. मग ती काय म्हणे बाबरा मला तुमच्या खात्यावर बाजार उधार करून द्या हा. मग सिन्नरला गेलं मग तिला बोलावलं मग खात्यावर तिच्या नाव बाजार करून दिला उधार मग तुमच्या खाते तिचं खातं भरलं मग तुम्ही हा पण मग पैसे भरून नाही दिले हा बरोबर आहे पैसे नाही भरले हाय परत तिचंच खातं हा. म्हणजे तिचंच मोठं करा अरे त्या ठकीला तर घर बांधाय बी पैसे दिले ती ह्यानी ए त्याला लय दिवस झाले ती लय दिवस झाले बघितलं काय केलं आता का मला भेटली हा. तुम्ही म्हणलं आणि 5 लाख रुपये आपल्याला मागतोय जमीन घ्यायला ताजी कशी काय झाली हा मग म्हणजे तुमचा हात आहे का हा मग आईला बरे अरे हा? काय तोंडाला पापला तर नाही अरे नाही तुम्ही नाही इज्जत घातली आमची हा, इज्जत अजून सांगू राहिले ते की तिच्या घरात सारखा जातोय रात्रीचा आम्हाला जातोय काही चार दिवसा माणसं जाऊ जातोय देऊ नका जमीन तिच्यात घालचाल तुम्ही आता काय बोलावं? खरं बाबूराव ती मला काल भेटली होती का तुम्हाला अर्जंट बोलवलं आज बघा ऐक ए, ऐक. आता माझ्या कर्मा मी काय करू ते म्हणा त्यांचा फोन बंद आहे अरे मी आता काय करू तिने नंबर प्लेट सांग. टाकलं काय म्हण हे माणूस या वयात असा करू राहिला ते म्हणा काय झालं बरं माझ्या आलं काय झालं बरं हा आता तू तिच्या तो आईला ती काय म्हणा पोराला कपडे घ्यायचे त्यांना पाठवून द्या नाही तिच्यात काय ऐक कमी तिच्या पोराला बी कपडे घेतोय वयू मग पोर त्याचे आहे ना ए ऐक आहे? पाहिलं मी त्याचं तोंड सारखं माझ्या सारखंच आहे त्या पोऱ्याचं मग सेम तो- माझ्या सारखं मग दिसत तो आईला वाईट आता तिकडे बी लागलो मग आता काय करतो काय पटत दादा तुम्हाला हा वर जायची वेळ झाली मासनात गावऱ्या चालल्या सुधरा जरा नाही जमीन राहिली का तुम्हाला? तुला माहित आहे का ही आत्ताचा कांड नाही यांचा जवानीपासून कांड आलेला हे आपल्या उघडकीच आत्ता आलाय आपल्याला ही माहित होती ह्यांनी अंधारात ठेवलंय खरं आपल्याला. शान असेल तुम्ही हं. याला करायचं बाहेर काढा ए गप ना याला काय बोलत तू या बा दादा तर तुम्हाला शेरप्या. लास्ट वॉर्निंग आहे आता जर हाय तुम्ही- ना हं. हा जमीन सुद्धा जनावर करून मी द्यायला बेणार नाही ते आता घे. गप रे यायला तू ना या बा दादा तुम्हाला आता शेवटचं सांगतो बरं का काय आता तुम्हाला घराच्या बाहेरची एंट्री नाही डायरेक्ट हा आणि जर तुम्ही जर गेले मी तुमच्या पायाला साखळी लावली साखळीला कुलूप लावेल मी एक सांगते मला इथं राहायचंच नाही 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 कशाबद्दल नाही मला नाही राहायचं नाही नाही असं नाही. जाय तुला कुठे जेवायला जायचं कुठं जायचं आज जाणारच आहे तुम्ही कशाला तरी तुम्हाला एवढं करून पण तुम्हाला अजून काय पश्चाताप नाही पळायचं वय आहे की हे? हा चला घरी चला तू आई जर एका दिवस घरी थांबते का सारखी पळायचं मग निघा ना घरी. जायचं कुठं मग घरी चला आता हा? आता घरी चला चला घरी बरं ठेके म्हातारी झाली ना ज्यानं नाही का अहो, त्या ठेकेला तिकडेच घासलेट लावून टाका. ज्यानं नाही गाडी का लावा. गतीचं कॉन्टॅक्ट केलं हा? नाही का गतीचं कॉन्टॅक्ट केलं हा. गजरीचं कॉन्टॅक्ट करते याला सांभाळणार ते आयुष्यभर याला का खाया पिया घालणार आहे ह्यांना गजरीनं याला लाल करायला पाहिजे हा. चांगलं करून नाही मी बघते की त्या ती दोघींना बिघडली एका दिवशी. हा मी जाते त्या गजरीच्या घरी आज. म्हणली मला लवकर पाठवून द्या नाही तर 3.5 तोळ्याला घर का देईन म्हण घर का देईल तुमच्या 3.5 तोळ्याला मग पा बस पाच याडा झालाय पाक त्या बाईच्या पायात चालता येणार रे चालता अशी घर का देते ती फिरती बरं येतो इतक्यात जाऊन मग कुठं हाय, बघितलं हाय. घरी चला घरी बघितलं चला का घरी समोरा आई, चल चल घरी यायला घरी घे निघा पुढं मामा चला मी तर पहिली बॅग भरून जाणार आहे बघ डबल फोन आला तर येणार संध्याकाळी हा. मी फक्त आता घराच्या हे बाहेर बघ मला काही इथं राहायचंच नाही चालू तू आहे. मला किती समजून हा. सांग मला इथं राहायचं नाही माणसाचं पटत नाही लय मावर सौच खातो काय बरं बरं मला शिरपतराव म्हणते